नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप। सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चेचा विषय आहे आणि तो चर्चेचा विषय म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण होणार। आता या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ निश्चित झालेलं आहे। सत्तेच्या या सारीपाटामध्ये रोज नवनवीन गणितं आणि नवनवीन दावे इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार। इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणार हे भाजपाचं स्वप्न होतं आणि या निवडणुकांच्या निकालावरून भाजपाला आशा लागलेली होती की नक्कीच आपला महापौर होणार, परंतु पुन्हा एकदा गणितं आता बदलताना दिसत आहेत। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवणे हे स्वप्न आता कुठेतरी अधुरं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पडद्यामागून अशा काही हालचाली सुरू झालेल्या आहेत ज्या हालचालीच्या माध्यमातून भाजप या महापौर पदाच्या घोडदौडीतून, महापौर पदाच्या रेसीतून मागे पडलेली पाहण्यास मिळत आहे आणि या रेसमधून भाजपाने काढता पाय घेतल्याच्याही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। आपण गेल्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसासह नवीन गणित आपल्याला भाजपाच्या महापौरासाठी म्हणजेच भाजप महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसण्याच्या घोडदौडीमध्ये पाहण्यास मिळालेले आहेत। परंतु आता अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्या घडामोडींच्या माध्यमातून भाजपाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसणार नाही अशी शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन नाव समोर आलेलं आहे आणि हे नाव खूप मोठं नाव आहे। या नावाच्या माध्यमातून, या व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण सत्ता पालट करण्याचा गेम खेळला जात आहे। आता नेमकं हे नाव कोणतं असणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर पहा, हे नवीन नाव आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या ज्या वेगवेगळ्या दाव्यांचा डाव खेळला जात होता त्या डावामध्ये आता एक नवीन नाव समोर आलेलं आहे, शरद पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन खेळी खेळली जात आहे आणि या खेळीच्या माध्यमातून भाजपाला मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। म्हणजेच मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचं जे स्वप्न आहे भाजपचं ते उधळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। पहा, सत्तेच्या या सारीपाटामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, असे काही दावे केले जात आहेत, असे काही डाव खेळले जात आहेत ज्या या डावांच्या माध्यमातून हा सत्ता पालट करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या सत्ता पालटच्या गेममध्ये मास्टर माइंड ठरत आहेत शरदचंद्र पवार। शरद पवार हे नेहमीच राजकारणामध्ये मास्टर माइंड ठरलेले आहेत। या अगोदरही आणि इथून पुढेही ते जे राजकीय डाव टाकतात ते नेहमी यशस्वीच होतात। मुंबई महानगरपालिकेच्या गाजलेल्या लढतीमध्ये आता नेमका विजय कोणाचा होणार, मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा महापौर बसणार, यासाठी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। कोण तुम्हाला मुंबईचा महानगरपालिकेचा महापौर व्हायला पाहिजे हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये नवनवीन ज्या अपडेट आहेत त्या देखील तुम्हाला पाहण्यास मिळतील आपल्या चॅनलवर। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।